जबरदस्त षटकार मारलेला आहे सुयोग भोसले यांनी। अजून एक फळ आहे इथं बघा, जाम फ्रूट आहे, एक नंबर आहे। हे खाऊन एकदा तुम्ही बघाच, म्हणजे टेस्ट करून म्हणून सर सांगतील टेस्ट करून कसं आहे। आंबा भेटला म्हणून सरांना। सो बघा आता जेवणामध्ये आहे चपाती, सुरमई, चला CNG आता भरतोय मस्तपैकी। आणि आज आपण चाललोय कुठं, अलिबागला। सो आता आपली ऑफिसची ट्रिप आहे आणि आज चाललो अलिबागला। CNG वगैरे भरतोय, आता एक 5 मिनिटामध्ये निघणार आहेत। वाजलेले आहेत 5:30, 5चा टाईम दिला होता, तर एक अर्धा तास पुढं। चला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे अलिबाग बीचला, काशीद बीचला। वाजले सकाळचे 6, आपली गाडी आणि तिकडं एक औरा गाडी नवीन ब्रँड न्यू। सो आता चाललो आहे आम्ही, सकाळी 6 वाजलेले आहेत। आता एक 3 तासाची जर्नी आहे, 3 तासामध्ये आपण पोहोचणार आहे अलिबाग बीचला। तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही आता कसं पोहोचणार आहे, कुठल्या रूटने जाणार आहे। तो चला व्हिडिओ बघायला विसरू नका। तर मस्तपैकी आता नाश्ता करतोय, पोहे, चहा बघा सगळ्यांचं झालं आहे। आता मी मागितलं, माझ्या वेळी थोडा लेट होतोय, ठीक आहे। आता नाश्ता वगैरे करू आणि आता इथून किती किलोमीटर राहिलं आहे, 95 किलोमीटर राहिलेले। संगमेश सर आमचे जे मार्गदर्शन करणार आहे पूर्ण ट्रिपचे, आणि इकडं अशी आमची सगळी मंडळी आहे। चला आता तिकडं डायरेक्ट बीचवर। तर आता मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण आहे पेन रोडला। आता इथून जवळपास एक 60 किलोमीटरवर अलिबाग आहे आणि काशीद मला वाटतं एक तिथून 10-15 किलोमीटर पुढे। सो मला वाटतं 1-1.5 तास लागेल अजून। मनोज सर मागे, जितेन भाई। तर आता आपण आहे मुंबई गोवा एक्सप्रेसवे अलिबाग थ्रू आता आपण लागलो इथं आणि आता जवळपास एक अर्धा तासामध्ये पोहोचू। आता मुंबई टू महाडपर्यंत चांगलं झालं काम, महाडपासून पुढे नाही झालं गोवाचं म्हणजे एक्सप्रेसवेचं काम, होईल हळूहळू कोकणामध्ये पण इथं तर झालेलं आहे। सो फायनली आता मी पोचलोय, तेव्हा गाडी पार्क केलेली आहे, तिथं गाडी पार्क केली, 2 गाड्या आपल्या। या असा आहे हा विला बुक केला होता ॲक्च्युली, काशीद बीचच्या जवळ आहे, म्हणजे एक 3-4 किलोमीटर। आणि ही सगळी प्रॉपर्टी त्यांची, एक 3 एकरमध्ये प्रॉपर्टी बघा। आणि असं आहे, चला आतमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो। पूल आहे इकडं, छोटासा आहे पण ठीक आहे। हां, आणि हे बघा मनोज सर। आणि पोचलो की नाही आपण आता, एकदम व्यवस्थित पोचलो। हां, पूल खूप मोठा आहे पण ठीक है। अच्छा, हे मग टाइमपास है का? टाइमपास पूल है। चलो, कैसा लगा रहा फिर आपको ये? आप पूरा टूर दो, पूरा ये इसका टूर बताओ क्या क्या है इधर। हाँ देखिए, रूम में ये 2 बेड है और 2 नीचे लगा के दिए उन्होंने, AC वगैरह भी है, फैन भी सब है, और यहाँ कपाट है, यस वार्डरोब वगैरह भी है अच्छे से। ही बघा, ही एक अजून एक रूम आहे, तिथं पण सेम आहे, 2 असे बेड लावून दिलेले आहेत, वॉशरूम वगैरे आहे। आणि या साईडला आहे हा हॉल आहे, पूर्ण हॉल अँड किचन, असं किचन आहे। आणि इथं असं बसायला आहे बघा, म्हणजे जे फोटोमध्ये दाखवलं होतं त्या हिशोबाने सगळं आहे बघा इथं। प्लस हा पूर्ण आसपासचा परिसर आहे, असं पूर्ण बॅक साईड। आणि हा हॉल आहे, मस्त आहे बघा, हॉल वगैरे सुद्धा बेस्ट आहे एकदम। हा परत एंट्रन्स, आपण इकडं आलो। आता थोडंसं फ्रेश वगैरे होणार आणि त्यानंतर थोडं चिल करणार आहे। वरती पण जाऊन दाखवतो, वरती स्विमिंग पूल आहे। सो वरती सुद्धा आहे बघा, असं इथं आहे छोटासा हा पूल आहे आणि हे टेरेस आहे। 2 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
तिथं एक छोटा पूल बनवला होता, पण आत्ता सध्या पाणी नाही इथं. आणि हे टेरेसचं असं आहे. सो आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता निघालो आहे आम्ही. थोडंसं आता काय करायचं आहे, आम्हाला थोडं लाईट असं जेवण करायचं आहे. त्यामुळे चिकन बनवणार आहे आता आम्ही. चिकन घ्यायला आलेलो इथं थोडंसं आसपास गावामध्ये. आणि बघा आवराचा फील घ्या थोडं. सो आता मस्तपैकी असं बसलोय बाहेर आम्ही. असं सीट्स वगैरे नाही का केलेलं त्यांनी असं. आणि एक कैरी कापलेली इथं. आता कैरी खाणार आहे सगळेजण. फुल एकदम एन्जॉय पार्टी मूड एकदम ऑन आहे. असं इथं आंब्याचं झाड आहे. आता ही कैरी इथं कट होती. महेश सर बघा आता कैरी कट करणार आहेत. मस्त तिखट मीठ लावून पहिली कैरी कोकणातली एन्जॉय करणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता म्हणजे जेवण वगैरे करणार आहे. जेवण पण दाखवणार तुम्हाला काय काय आहे. सो मस्तपैकी आता चिकन मसाला रेडी झालाय. सगळं टेस्ट करणार आहे चिकन मसाला कसा आहे आणि सांगणार आहे तुम्हाला. तर चला टेस्ट करून सांगा चिकन कसं आलंय. आणि तुम्ही करणार आहे टेस्ट? एक नंबर आहे. नाही तुम्ही खात नाही ना. कसं आहे? माइंड ब्लोइंग. मस्त आलंय. माइंड ब्लोइंग. अरे खाओ बताओ टेस्ट कैसा हो गया. भाई एक नंबर टेस्ट. ओके चला टेस्ट कशी आहे? व्हेरी स्पाइसी. व्हेरी स्पायसी. ओके मस्तपैकी इकडं कैरी आणि इकडं चिकन मसाला. चला तर पटापट खाऊया. आणि नंतर जेवण आलं की तुम्हाला दाखवणार आहे जेवण कसं आहे. म्हणून सर कसं आहे स्पॉट मागं फुल एकदम डोंगर डोंगर. आणि या असं मस्तपैकी रिसॉर्टमध्ये आता आम्ही जेवणार आहे थोड्या वेळातच. येस. सो मस्तपैकी आता जेवण वगैरे केलं, थोडासा रेस्ट केला. आणि आता पावणे 6 झालेले. आता जाणार आहे आम्ही बीचवरती. तुम्हाला दाखवतो काशीचा जो बीच आहे पूर्ण व्हाईट सँड एकदम. तिकडे चाललो आता. चला पटापट. झिलमिलाते घेतने नाच रहे थे भूत. नको आता नको पुढचं नको. जाऊ आपण बीचवर. सो आता आपण पोचलोय काशीद बीचवरती. आणि काशीद बीचच्या बाहेरचा रोड आहे हा. चला तुम्हाला दाखवतो तो बघा. इकडं आहे बीच. तर मी आता काशीद बीचवर आहे. किती वर्षानंतर आले तुम्ही बीचवरती? फक्त बीचवरती फक्त 15 वर्षानंतर बीचवरती आलेले. आणि बघा आमचे चॉकलेट बॉय विकास पंडित. चला बीच दाखवतो तुम्हाला आता. आणि आता फोटो बिटो काढू मस्त. फुल असं फोटोशूट चाललो आहे इथं. हे बघा आमचे मॉडेल सिटी वनचे. बघा आता सनसेट होतोय मस्तपैकी. आणि सनसेटला तुम्हाला भरपूर दिवसानंतर कसं वाटतं असं बीचवरती सनसेट? हां बघा आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे सनसेट. जबरदस्त. सनसेट झालेला आहे.
तुम्ही काशीद बीचवर आलात तर तुम्हाला पॅराग्लायडिंग, परत घोडे वगैरे, परत ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत पाण्याच्या, वॉटर ॲक्टिव्हिटीज. आणि असा हा बीच आहे काशीदचा. हे बघ, रात्रीचा व्ह्यू असा मस्तपैकी आपल्या विलाचा. आणि आता आम्ही सगळं एन्जॉय करून आलेलो आहे. येस. आणि आता चिकन बनवू, राईस पीस आणि खाऊ आज संध्याकाळचं. बीचवरनं जाऊन आलो, आता चिकन वगैरे राईस पीस बनवणार, दाखवतो तुम्हाला. आणि डायरेक्ट उद्या सकाळी बीचवर जाऊ, खेळू क्रिकेट विकेट, आणि मग डायरेक्ट आपल्या वे टू होम. सो आता मनोज सर आमचे गेले आहेत पूलमध्ये. पूल आता एन्जॉय करणार आहे, एन्जॉयच्या मूडमध्ये आहेत ते. त्याला पूलचा पण तर मागं लागेल. ओके, सो हे बघा पूल आहे, थंडगार एकदम. हो, आमचे मास्टर शेफ दिनेश जगताप चिकन बनवताना दही मस्तपैकी मॅरिनेट करणार आहेत, हळद दही वगैरे टाकून. ते पण दाखवणार तुम्हाला कसं बनवतं चिकन. आणि खूप जबरदस्त. सो बघा आता थोडीशी हळद. इकडं चालू आहे मॅचचा माहोल सुद्धा आहे. IPL इकडं बनते आपलं चिकन. फुल 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 एकदम राडा. सो आता राईस लावतो. पहिलं राईस लावून घेणार आहे. तोपर्यंत चिकन मॅरिनेट करायला ठेवलं इथं. राईस झाल्यानंतर चिकन बनवणार. तो फुल स्विमिंग पूलमध्ये, फुल मोठ्या स्विमिंग पूलमध्ये इथं बुडत आहेत. खोल आहे, वाचवा. ग्रेव्ही बनवून घेणार आहे फटाफट. एक जवळपास अर्धा तास झाला आता. हे मॅरिनेट झालेलं आहे व्यवस्थित. राईस पण आपला रेडी आहे. ग्रेव्ही मारून घेऊ. तेल, अद्रक लसूण पेस्ट, कांदा आणि टमाटर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. टमाटर पण मस्तपैकी फ्राय करायचं. म्हणजे मास्टर शेफ खूपच चांगलं बनवतात जेवण. थोडंसं बटर मस्तपैकी आता टेस्ट येणार आहे बटरची. तिखट मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला. सो बघा आपला राईस रेडी झालेला आहे मस्तपैकी. आता राईस काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये. चिकन पण शिजवायचं. सो आता कुकर गरम करायला टाकला आहे आणि आपल्याला थोडंसं त्यात तेल टाकायचं आहे. कारण की आता आपल्याला हे चिकन आहे मॅरिनेट केलेलं, हे चिकन सगळं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता ग्रेव्ही रेडी आहे. चिकन शिजल्यानंतर ग्रेव्ही मारायची, आपलं चिकन रेडी. हो बघा आता आळणी पाणीची तयारी आहे थोडी मस्तपैकी. आता हे चिकन त्यामध्ये टाकणार आहे. हा, एक नंबर. हे आमचे खात नाही चिकन, पण बनवतात जबरदस्त. भात रेडी झाला आहे. चिकन लावलं आहे शिजायला. ग्रेव्ही रेडी आहे. आता एक 10 मिनटामध्ये चिकन शिजल्यानंतर येऊ. मग आपण आळणी पाणी पिणार आहे, त्याचा टेस्ट घेणार आहे, त्यानंतर चिकन बनवणार आहे. सो चला तोपर्यंत आता आपण मॅच बघू. सो मस्तपैकी आता झालेलं आळणी पाणी रेडी. आता आळणी पाणी टेस्ट करणार आहे आणि सांगतो कसं झालं. सो आता आपण चिकन बनवायला घेतो आहे. मसाला आपण बनवला होता मगाशीच. मसाला परत गरम करणार. आपलं चिकन मग आपण त्यामध्ये टाकून रेडी करणार आहे. आळणी पाण्याचा रस्सा आम्ही सगळं इथं एकत्र केला मसाल्यामध्ये. आणि ते चिकन पण त्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडीशी उकळी मारली की आपलं चिकन रेडी. फायनल स्टेज चिकन त्यामध्ये आपण मस्तपैकी अशी उकळी आली बघा. तर्री वगैरे एकदम परफेक्ट. चिकन आपलं आता रेडी आहे. तुम्हाला खाऊन सांगणार आहे, टेस्ट करून सांगणार आहे कसं झालं ते.
आता आपलं रेडी झालेलं आहे मस्तपैकी. भाकरी आपण मागवली होती बाहेरनं, चपाती, भात बनवला होता, चिकन बनवलं होतं. टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला कसं लागतंय. मनोज सर पहिलं सांगणार तुम्हाला टेस्ट करून. मनोज सर तर पटकन टेस्ट करा. एक नंबर झाले. हां मस्त बनवलं. एक नंबर ना. चला फटाफट आता जेवण करून घेऊ. चलो. सो मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि आता आपला स्क्वॉड चालला आहे परत एकदा नवीन बीचवरती. हा बीच आम्हाला माहीत नव्हता, जवळच होता खूप. सो आता चाललो आम्ही हा बीच एक्सप्लोअर करतो. क्रिकेट खेळणार मस्त इथं. आपली पायी पोरं गेलीत पहिले पुढं खेळायला. चला फटाफट आता एन्जॉय करू. मॅच सुरू झालेली आहे. जबरदस्त षटकार मारलेला आहे सुयोग भोसले यांनी. मस्त आम्ही आनंद घेत आहे बीचवर या लाटांसोबत क्रिकेट खेळण्याचा. माझा अंगले उद्या अशोक ने खेल दिया है 6 रनों के लिए. 6 रन मिल जाएंगे. आमचे लेजंड क्रिकेटचे लेजंड. आणि तिकडे बॉलर बघा मुत्तय्या मुरलीधरन. ओ शॉट आहे. मनोज सरांनी मारलेला शानदार फटका. एक बॉल झालेला आहे. तिकडे बघा आमचे कॅप्टन तिकडे थांबलेले आहेत आणि आमचे हे लेजंड खेळाडू. शाबाश. एक बॉल. वाईड बॉल. शाबाश. हा गुड. अरे बॉल धरायचं होतं का? वाह, ये है जानदार और शानदार हिट. सीधे 6 रन के लिए स्टैंड्स में. फिर से एक बार गेंद लिए हुए सुयोग टू विकास पंडित और एक छक्का. नहीं है 4 जाएगा. बहुत ही खूबसूरती से खिला रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंद. लेजेंड वर्सेस कैप्टन. एक बॉल एज. गुड बॉल.
शॉट है, गुड शॉट. पण बॉल. हो, ये लेग को खेलना भी जानते हैं. 4 रनों की तरफ गेंद सीधा सीमा रेषा पार. वाकसई गावाचे सुपुत्र सध्या मैदानात आणि तिकडे बिहारचे अशोक डिंडा आणि वाकसई गावचे इथे केदार जाधव. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. ओके, आणि खूपच समज आहे क्रिकेटची. लेग स्टंप मागत होते. पहिला चेंडू, उत्कृष्ट असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. तो असा काही समजला नाही ते छोटेसे आमचे केदार जाधव यांना. पुढचा चेंडू दिनेश जगताप. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया शॉट. नहीं मार पाए. एक शॉट मारो, एक छक्का मारो. गुड शॉट. मॅनेजर आता फुल पोरं फुल एकदम बीच वरती एन्जॉय करत होते. इकडे बघा पाण्यामध्ये फुल तिकडे चालू आहे. स्विमिंग एकदम जबरदस्त. मस्त डिझाईन केले पाहिजे. तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि बॅक साईडनी कसं असं दिसतं आपला विला. आणि इथं ॲक्च्युली आंब्याची झाडं लावलेली आहेत. फणस सुद्धा बघू शकता तुम्ही. असं बघा फणस, हे फणस आहे तिथं, फणसाचं झाड. आणि आता चला म्हणलं जरा एक थोडंसं टूर घेऊन येऊ आपलं पूर्ण विलाची. म्हणून सर बोलले जरा फिरून येऊ आणि मग नंतर आपला व्हिडिओ आपण एंड करणार आहे. चला पहिले तुम्हाला जरा टूर देतो. हे बघ आंबा सुद्धा लावलाय. हे बघा ॲक्च्युली पावसामध्ये जर तुम्ही आले तर एकदम जबरदस्तच हसीन असेल. पाहू शकता इकडनं सगळं पाणी वगैरे येत असेल. एक पाणी जाण्यासाठी असं बनवलं इकडं या साईडला. डोंगरामध्ये ॲक्च्युली आपला पूर्ण विला, त्यामुळं हे हा असं दिसतो. आता तुम्हाला मी थोडंसं लांबून दाखवतो. तेव्हा ती प्रॉपर्टी होती तिकडं, त्या प्रॉपर्टीमध्ये आपण स्टे केला. तर अजून एक फळ आहे इथं बघा, जाम फ्रूट आहे. एक नंबर आहे. हे खाऊन एकदा तुम्ही बघाच, म्हणजे टेस्ट करून म्हणून सर सांगते. टेस्ट करून कसं आहे. आंबा भेटला म्हणून सरांना, म्हणून सर एक टेस्ट करून सांगा जाम फ्रूट. रानमेवा ॲक्च्युली भारी केलं. म्हणजे ज्यांनी पण हे जी प्रॉपर्टी घेतली आहे ना, त्यांनी अशी सगळी बाग केलेली आहे मस्तपैकी. आणि भविष्यामध्ये आपण पण असं काहीतरी करू म्हणून सर. येस. तर हे बघा इथं आहे केळीची बाग करायचा प्रयत्न होता, पण ठीक आहे 2-4च आहेत. इथं चिक्कूचं आहे बघा, चिक्कू आलेले तिथं. ते चिक्कू आहे. आणि थोडंसं खाली गेलो तर अजून बघू काय आहे आपल्याकडं. आणि अजून एक आहे बघा इथं आवळ्याचं सुद्धा झाड आहे. हे पाहू शकता, हे पेरूचं झाड आहे इथं. म्हणजे मनोज सर एकदम भारी केलं सगळं नाही का. सगळ्या गोष्टी आहेत इथं. हे बघा थोडा अच्छा इथं वटवाघूळ पण आहे. ते वायरीला लटकलं वाटतं. हा कसा वाटतो तुम्हाला हा आवळा? फ्रेश एकदम झाडावरनं. प्रॉपर्टी बद्दल म्हणजे जे पूर्ण एक
एकरमध्ये केलेलं आहे. मानावं लागेल केले हम्म. उत्तम केले ऐशाराम भारी नाही एकदम असं म्हणजे तिकडे त्याची प्रॉपर्टी आणि पूर्ण जगण्यासाठी काही करावं लागतं ना. ते हे केलंय इथं. आणि ते हे केलं. हा. कसे आंबे आंब्याचा घड लागलाय बा. सो बघा आता जेवणामध्ये आहे चपाती, सुरमई आणि रस्सा आहे, सोडा रस्सा आहे एक नंबर, आणि राईस आहे. तर फटाफट आता जेवण करून घेणार आहे. फटाफट चला जेवण करून घेऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आता भेटू आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमचे कॅप्टन नवीन एक ट्रिप अरेंज करणार आहेत परत एकदा. सो चला, बाय बाय.